भावा बहिणी, मी आज पनीरची भाजी करून लावणार आहे तुम्हाला. इथं 300 ग्राम पनीर घेतले, लसूण घेतला, एक आल्याचा तुकडा घेतला, 4 बारके बारके टॅमॅटो घेतलेत आणि 4 कांदे घेतलेत. आता आपण ही सगळं बारीक म्हणजे हे करून घेऊया, भाजून घ्यायचं चिरून. हे सगळं आता चिरून झाले, आता आपण भाजून घ्यायचं. मी कढई ठेवली, आता जरासं तेल टाकायचं. हे बघा मी कांदा भाजत ठेवला. आता कांदा भाजला की मग टॅमॅटो घालायचा. हे बघा मी सगळं टाकलं त्यात, टॅमॅटो, लसूण, अद्रक. आता आपण त्यात काजूचं चारच टाकायचं, अखंड काजू. हे बघा मी काजू घेतलं, काजू टाकते त्याच्यात. हे सगळं चांगलं व्यवस्थित भाजून द्यायचं. आता ज्यांच्याकडं काजू नसतील तर त्यांनी असलं मगज बी वापरलं तर चालतंय. मी डायरेक्ट आता मिक्सरच्या भांड्यातच घालते, कारण ती काय भाजलेलंच असते, त्यामुळे त्यातच घातली. आता पनीरसाठी मी मसाला काय काय घेतलाय बघा. गरम मसाला घेतलाय, पनीर मसाला आणि धनिया पावडर आणि लाल तिखट एवढंच वापरणार आहे. हे बघा गार झाले, आता मी मिक्सरच्या भांड्यात काढले. आता फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्याला. हे बघा मी मिक्सरमधनं बारीक फिरवून घेतलं आणि त्याच कढईत मी करणार आहे पनीर. कढई ठेवलं तापत. आता आपण त्यात तेल घालूया. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल घालणार. बघा मी तेल घातले, त्यात आपण ही भाजून घ्यायचं सगळं. ते बघा मी घालतो, मी त्यात सगळं भाजून घ्यायचं एकसारखं. आपण त्याला तेल सुटत पण नाही. ते बघा तेल सुटले, आता त्यात आपण गरम मसाला पहिल्यांदा टाकूया. तर तो पनीर मसाला एवढंच आहे. थोडीशी धनिया पावडर आणि आता लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे बघा मी लाल तिखट घातले, आता ही चवीनुसार मीठ घालणार आहे. आता हे सगळं हलवून घ्यायचं आपण. हे बघा तेल सुटले, आता आपण हे मॅपको वाटाणा मी घेतला, म्हणजे ह्याला लई शिजायला वेळ लागत नाही. त्या मसाल्यातच टाकून आपण जरासं शिजवून घ्यायचं. हे बघा वाटाणा मी टाकलाय त्यात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. वास इतका छान यायला लागला की नाही, असं माझ्या पद्धतीने एकदा पनीर करून बघा. आणि तुमच्या घरातली दुधावरची शाई सकट घालू शकताय किंवा फ्रेश क्रीम आणून घालू शकताय ह्याच्यात. एक नंबर चव येत्या. हे बघा तुम्ही पनीर घेतलं, आता ह्याचं आपण तुकडं करूया. हे बघा कसलं भारी तेल वगैरे सुटलं. आता आपण पनीरचे तुकडं त्यात टाकायचं आणि थोडंसं पाणी सोडायचं आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं. मी कधी पनीर भाजून घेत नाही, कारण का ती भाजल्याला वातड होतं पनीर, म्हणून असं करते माझ्या पद्धतीने. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हे बघा कसली तरी आल्या बघा पनीरला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अंगापुरतंच मी आदान केले. बघा पनीरला उकळी आल्या. पनीर आपलं रेडी झालं आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता ह्याच्यावर क्रीम टाकली तर चालत्या.